हे डाळिंब बघू शकता, हे थोडंसं सुकलेलं आहे. हे सुकलेलं डाळिंब सोलून आपल्याला खायचा खूप कंटाळा येतो. अशा वेळेस हे कशा पद्धतीने व्यवस्थितपणे सोलायचं आहे ते बघायचं आहे आणि तसेच या डाळिंबाचा रसही कसा काढायचा आहे तेही तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. अगोदर आपण डाळिंबाच्या वरचा जो भाग आहे या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. आता बाजूला ज्या अशा 4 लाईन आहेत त्याच्यावरती अलगद चाकूने आपल्याला वरचे वर असे काप करून घ्यायचे आहेत. आता मधला जो एक्स्ट्राचा भाग आहे तो सुद्धा आपण काढून घ्यायचा आहे. आता हे डाळिंब तुम्हाला खोलून दाखवते, किती व्यवस्थितपणे खोललं जात आहे ते बघा. या पद्धतीने डाळिंबाच्या अशा या 4 पाकळ्या मी सहज खोलून घेतलेल्या आहेत. ते बघा किती छान आयडिया आहे ते बघा. आता या डाळिंबाच्या आतील हे दाणे कशा पद्धतीने आपल्याला काढायचे आहे ते सुद्धा बघायचं आहे. खूप छान आयडिया आहे. ही आयडिया सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अशा पद्धतीने हे डाळिंब आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे आणि आता आपण चाकूचा जो पाठीमागचा भाग आहे तो आपण या पद्धतीने या डाळिंबाच्या वरती अलगद हाताने असं मारून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता डाळिंबाचे दाणे किती सहज आपण काढून घेतलेले आहेत ते बघा. अशा प्रकारे डाळिंबाचे दाणे काढून झाले की याच्यामध्ये काही खराब जर डाळिंबाचे दाणे असतील तर ते दाणे आपण बाजूला काढून घ्यायचे आहेत. अशा प्रकारचे हे खराब झालेले दाणे असतात ते आपण बाजूला काढूया. हे डाळिंबाचे दाणे स्वच्छ करून झाल्यानंतर ते आपल्याला धुवून घ्यायचे आहे. हे डाळिंबाचे दाणे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. आता याचा रस आपल्याला कशा पद्धतीने काढायचा आहे ते बघायचं आहे. त्यासाठी इथे मी हँड चॉपर घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला हे सर्व दाणे घालून घ्यायचे आहेत. या पद्धतीने तुम्ही डाळिंबाचा रस खूप सोप्या पद्धतीने काढू शकता. अशा प्रकारे हे सर्व दाणे मी या भांड्यामध्ये भरून घेतलेले आहेत. आता वरून आपण झाकण लावून घेऊया. झाकण लावून झाल्यानंतर आता आपल्याला ज्याप्रमाणे आपण कांदा बारीक करत असतो त्या पद्धतीने आपल्याला हे ओढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे अधूनमधून ओढत असताना आपल्याला ते थोडं आपटूनही घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व दाणे वरती गेलेले असतील तर ते खाली येतील. आता तुम्ही बघू शकता हे डाळिंबाचे दाणे अशा प्रकारे बारीक करून झालेले आहेत. आता याच्यातील हे ब्लेड आपण बाजूला काढून घेऊया. अशा पद्धतीने हे तयार केलेला हा डाळिंबाचा रस आता आपल्याला गाळून घ्यायचा आहे. त्यासाठी येथे मी काचेच्या बाउलवरती अशा प्रकारची एक गाळणी ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे सर्व डाळिंबाचे दाणे ओतून घ्यायचे आहेत. आता हे चमच्याने आपल्याला या पद्धतीने दाबत त्याच्यातील सर्व रस काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हा रस आपण तयार करून घेतलेला आहे. आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण घरच्या घरी अगदी विकतच्या सारखा हा डाळिंबाचा रस काढून घेतलेला आहे. आता तो आपण ग्लासमध्ये ओतून घेऊया. अशा प्रकारे सहज आणि सोप्या पद्धतीने डाळिंबाचा असा रस काढायचा असेल तर आणि तुमच्याकडे हँड चॉपर सुद्धा असेल तर हँड चॉपरचा असा वापर तुम्ही करून डाळिंबाचा रस सोप्या पद्धतीने घरच्या घरी काढू शकता.